ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। नमस्कार। आज आमच्यासाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे। आमच्या नेत्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी राज्यामध्ये आज आम्ही भारतीय जनता पक्ष म्हणून नंबर 1 वर आहे, महायुती म्हणून पण आम्ही 1 नंबरवर आहे आणि समोरचे महाविकास आघाडीचे 50सुद्धा जागा नगराध्यक्षपदाच्या या ठिकाणी निवडून आलेल्या नाहीत। मला वाटतं जे मी म्हणणारे होते, जे वाचाळवीर होते, ते सगळे तर तोंडावर पडलेले आहेत। चांगली चपराक जनतेने मतदारांनी त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आज भाजप तर जवळपास 130 नगराध्यक्ष आमचे या ठिकाणी आहेत। आमचे मित्र पक्षातले आमचे शिंदेसाहेब आहेत, ते 2 नंबरवर आहेत। 3रा नंबर अजितदादांचा त्या ठिकाणी आहे, 4था काँग्रेसचा आहे, 5वा शरद पवार साहेबांचा आहे आणि जे वाचाळवीर आहेत होते ते एकदम शेवटच्या नंबरवर गेलेले आहेत। आम्ही असं, आम्ही तसं, आम्ही असं, पण आता त्यांची ताकद का आहे हे आता या ठिकाणी दिसलेलं आहे आणि म्हणून राज्यामध्ये अतिशय आनंदाचं वातावरण आहे, उत्साहाचं वातावरण आहे। त्याचबरोबर जळगाव जिल्हा जर आपण म्हटला, उत्तर महाराष्ट्र म्हटला, तर आम्ही या ठिकाणी 1 नंबरवर आहोत। जळगाव जिल्ह्यामध्ये 10 नगराध्यक्ष 18 पैकी हे भाजपचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत। नगरसेवक म्हटलं तेव्हा 55% नगरसेवक त्याचे काही वर असतील एवढे नगरसेवक आमचे या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि युती महायुती म्हणून जर आम्ही म्हटलं तर मग ती संख्या जवळपास 80% जाते, 80%च्या वर जाते। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नगरसेवक हे महायुतीच्या ठिकाणी निवडून आले आणि भाजपचे निवडून आलेले आहेत। म्हणून सर्व नगराध्यक्षांचं मी मनापासून स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन करतो। सगळे नगरसेवक आहेत त्यांचंही अभिनंदन करतो आणि विशेष करून मतदारांचे आभार मानतो की त्यांनी एवढं मताधिक्य आम्हाला या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये दिलं। एवढे आमचे नगराध्यक्ष नगरसेवक या ठिकाणी आमचे निवडून दिले आहेत आणि महायुतीचे निवडून दिले आहेत। त्याबद्दल सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। बोला। ते काही स्थानिक कारणं लागू असतात, काही जातीवराचे समीकरणं असतात, कार्यकर्ते कुठेतरी मला वाटतं आपण बिनविरोध करतो त्यामुळे थोडं गाफील राहतो, ते एक त्याच्या मागचं कारण आहे आणि असे अनेक कारणं आहेत। पण आम्हाला खूप अपेक्षा होती की भुसावळ आम्ही जिंकूच, कुठेतरी आम्हाला असं हार पत्करावं असं वाटलं नव्हतं, पण आम्ही ओव्हर कॉन्फिडन्स थोडा आमचा तो आम्हाला त्या ठिकाणी नडला आणि म्हणून अगदी थोड्या मतांनी 500-550 मतांनी ही आमची जागा त्या ठिकाणी आम्हाला गमवावी लागली। निश्चित याचं खरं दुःख आम्हाला या ठिकाणी, कारण जी अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी केली होती त्यात भुसावळ शहर A+मध्ये होतं, A+मध्ये होतं, परंतु त्या ठिकाणी निश्चित आमचा पराभव झालेला आम्ही तो मान्य करतो। पुन्हा ज्यांनी आम्हाला मतदान केलं त्यांचे आम्ही मनापासून त्यांनी आभारही व्यक्त करतो। नगरसेवक आमचे चांगले निवडून आलेले आहेत, सायझेबल आहेत, पण किती आले तर तिथे 27 भाजपचे नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। जे नगराध्यक्ष आले त्यांचे फक्त 2च नगरसेवक निवडून आलेले आहेत। किती 16 आहेत नगराध्यक्षांचे, 16 आहे आपले 27, त्यांचे महाआघाडीवर 16 लोक त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत। त्यांच्या आघाडीमध्ये 16 लोक त्यांचे आलेले आहेत। आमचे 27 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आले आहेत, पण भाजपचे कमळावर। पण या ठिकाणी आम्ही निश्चित या गोष्टीचं आम्हाला दुःख आहे की नगराध्यक्ष आमचे 600 मतांनी, फक्त जवळपास 550-600 मतांनी आमचा पराभव झालेला आहे आणि मी तो मान्य करतो। बघायला गेलं रावेर लोकसभामध्ये विचार करायला गेला, वरणगाव असो, मुक्ताईनगर असो या यावल असो, या ठिकाणी आपली देखील सीट नव्हती। यावलला आम्ही त्या ठिकाणी हारलो। तिथे जातीय समीकरण, थोडं धार्मिक समीकरण असं आहे की त्या ठिकाणी जिंकणं फार कठीण आहे, तरी पण आम्ही खूप प्रयत्न केलेत। आमचे नगरसेवक चांगले त्या ठिकाणी निवडून आलेत, पण आम्ही नगराध्यक्ष आमचे निवडून आलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे, आम्ही तेही मान्य करतो। वरणगावमध्ये नगरसेवक आमचे चांगले आलेत, 21 पैकी 15 नगरसेवक आमचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत, पण नगराध्यक्षाला आम्ही त्या ठिकाणी कमी पडलो, फार म्हणजे हारलो आहे मी त्या ठिकाणी, आम्ही तेही मान्य करतो। पण ते आमचाच कार्यकर्ता सुनील खरं म्हणजे त्याचा खूप आग्रह होता
आणि मग तो म्हटला की नाही मग मी पक्षच उभा राहील. मी त्याला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण तो म्हणजे मी तुमचाच आहे. तो उभा राहिला आणि तो त्या ठिकाणी लोकांनी त्याला कौल दिलेला आहे. तो सकाळपासून म्हणजे निवडून आल्यापासून कमळाचा मफलरच घालून फिरतोय. तुम्हीच मला सांगितलं की तो कमळच घालून फिरतोय. तो म्हणला मी कमळाचाच आहे, भारतीय जनता पक्षाचाच कार्यकर्ता आहे आणि पुन्हा भारतीय जनता पक्षात जाईल. पण त्याची मिरवणूक सुरू असल्यामुळे त्याचे मला पुरालं की भाऊ खूप लोक आहेत, आता लोकांनी मला अपक्ष निवडून दिलेलं आहे एकट्याला या ठिकाणी, तर त्यांचाही निरुत्साह होईल आणि म्हणून त्याची मिरवणूक सुरू आहे म्हणून तो आला नाही. पण थोड्या वेळामध्ये तोही या ठिकाणी येईल. मुक्ताईनगरच्या बाबतीमध्ये तुम्ही मला विचारलेलं आहे. मुक्ताईनगर खरं म्हणजे तिथे युती व्हावी अशी माझी इच्छा होती. मी चंद्रकांत पाटील तिथले आमदार, त्यांचं माझं बोलणंही झालं होतं. 8-9 जागा म्हणजे 50% किंवा त्यापेक्षा 51% जागा द्यायला ते आम्हाला तयार होते. पण रक्षाताईंचा खूप आग्रह होता की नाही आपल्याला सोबळावर लढवायचं आहे. त्यांचा आग्रह होता, त्यापेक्षा त्यांच्या घरून बाबाजींचा फार आग्रह होता. त्यांनी तिकीटं घेतले. त्यांनी सगळे उमेदवार जवळपास 90%, 95%, 99% सगळे राष्ट्रवादीचेच त्या ठिकाणी तिकिटावर उभे केले आणि दुर्दैवाने आम्हाला मोठा पराभव त्या ठिकाणी पत्करावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. आणि लोकांना आजकाल हेही चालत नाही की तुम्ही घरातल्या घरात प्रत्येक वेळेला सगळेच पक्ष बदलाल, सगळेच पक्ष ठेवाल. या पक्षाचा उमेदवार झाला की सगळे त्याच पक्षाचं काम कराल. भाजपचा आला की सगळे राष्ट्रवादीचे तुम्ही प्रमुख नेते, राज्यातले आमदार तुम्ही पुन्हा कमळाचा प्रचार कराल, कधी धनुष्यबाणाचा कराल. म्हणजे ही जी सगळी तुमची दोहरी नीती आहे जिल्हाभरामध्ये, लोकांना आता ती मान्य नाही आहे. लोक आता सगळे ओळखून झालेले आहेत सगळ्यांना की बाबा हे करतात काय उद्योग. आणि म्हणून मला वाटतं आमच्या पराभवाचं खरं कारण हे एकदाच खडसेच आहे. त्यांनी सांगितलं की आमच्या परिवाराची लढाई आहे. बाबा पक्षामध्ये कसला परिवार आला. तुम्ही प्रत्येक वेळेला निवडणूक आले की परिवारामध्ये ॲडजस्टमेंट करतात. लोकांनी त्यामुळे ही भाजपला नाही, ही खडसे परिवाराला चपराक दिलेली मी असं म्हणेल. हो, मुक्ताईनगर एक असेल, वरणगाव एक असेल, तिथे केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी आग्रह केला होता तिथे युती विचारलेली. मग वरणगावचा पराभव आणि मुक्ताईनगरचा पराभव हा त्याला जबाबदार केंद्रीय मंत्री रक्षा खडसे असं वाटतं. मी असं म्हणणार नाही कोण काय जबाबदार म्हणून, पण खडसेंनी जी भूमिका त्या ठिकाणी स्पष्ट केली आणि ते एकदम कमळाच्या व्यासपीठाला येऊन बसलेत. त्या आमच्या रोहिणीताई, त्या महिला विंगच्या अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या, त्यासुद्धा रस्त्यावरून मारामाऱ्या करायला लागल्या कमळासाठी. लोकांना हे पटलं नाही. म्हणजे तुमची आता विधानसभा होती त्यावेळेला सगळ्यांनी कमळाचा प्रचार करायचा, बरोबर आहे, सगळ्या घरांनी. आता इकडे या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या तुम्ही फॉर्म घेतले आमच्याकडून, त्यानंतर सगळे कॅन्डिडेट जे आहेत ते राष्ट्रवादीचे त्या ठिकाणी दिलेत आणि सगळे मिळून रस्त्यावरतून तुम्ही पुन्हा कमळासाठी मारामाऱ्या करतात. म्हणजे हा कुठला संधी साधूपणा आहे, त्याला संधी साधूपणा म्हणतायत. आणि म्हणून लोकांना हे अजिबात मान्य नाही. आणि म्हणून लोकांनी आता त्यांचा म्हणजे मला असं वाटतं की खडसे परिवाराचा त्यांना कंटाळून समूह नायनाट करण्याचं ठरवलेलं आहे. मग आता कोथळीमध्ये पण ते नाही आहेत, मुक्ताईनगरमध्ये आधी नव्हते आताही नाही आहेत, बोदवडमध्ये सुद्धा ते त्या ठिकाणी नाही आहेत, दूध संघामध्ये आमच्या वहिनीसाहेब अध्यक्ष त्या पण त्या ठिकाणी नाही आहेत, बँकेमध्ये होत्या ताई आमच्या रोहिणीताई त्या पण आता तिथे नाही आहेत. आता कोणीच कुठेतरी शिल्लक राहिलेलं नाही. काही शिल्लक राहिले तरी पण ते कार्ड शोधत असतात, काहीतरी बोलत असतात. आता मागच्या वेळेला लोकसभेला रक्षाताई जिंकल्या, त्यामुळे माझ्यामुळे जिंकल्या. अहो तुम्ही तर आत्ता आमदार झाले, 4 महिने झाले तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे, पण तुम्ही हा उद्योग काय करताय. म्हणजे तुमच्या निष्ठा कुठे आहेत, पक्षनिष्ठा कुठे आहेत, हे तर तपासून बघा ना. आणि लोकांनी आता त्यांना पुरतं ओळखलेलं आहे. आता लोक त्यांना अजिबात तिथे थारा देत नाही या परिवाराला. वाटतं ना, नाहीतर आम्ही चंद्रकांत पाटील आम्ही लढला होतो 9 जागा द्यायला तयार होतो 18पैकी 17पैकी. त्यामुळे तुम्ही 9 जागा घ्या. त्यांनी मला सांगितलं होतं, मी मान्य केलं होतं. मुंबईच्या मिटिंगमध्ये सांगितलं की तो युती करायला चंद्रकांत पाटील तयार आहेत, आपण अर्ध्या जागा घ्या, इथे आपल्याला शक्य नाही, आपल्याजवळ कॅन्डिडेट नाही. खडसेंनी राष्ट्रवादीचे सगळे लोक त्याच्यामध्ये घातले, लोकांना ते मान्यच नव्हतं. तर आपले त्यांनी त्यातले लोक घातले. तिकीटं भाजपचे, कमळ चिन्ह आणि कॅन्डिडेट राष्ट्रवादीचे खडसेंचे, एकनाथ खडसेंचे. हे कसं शक्य आहे. निष्ठावांना सगळ्यांना बाजूला टाकून दिलं. आणि तुम्ही असं करू शकत नाही. आमचा पक्ष काही एवढा असं काही ऐरागेरा पक्ष नाही आहे की तुम्ही दुसऱ्या पक्षाचे लोक आमच्या पक्षाच्या तिकिटावर तुम्ही त्या ठिकाणी उभं कराल. आणि म्हणून लोकांनी त्यांना धडा शिकवलेला आहे मला असं वाटतं. खडसेंच्या ठिकाणी निवडणूक हातात घेतल्यानंतर
भाजपचे निष्ठावान जे कार्यकर्ते होते त्यांनी शिवसेना शिंदे गटाला अंतर्गत पाठिंबा दिल्याचं बोललं जातं. इकडच्या घटकावर काय नाही मला नाही वाटत. भाजपचे सगळेच कार्यकर्ते बघा, कांडेलकरांपासून फडकेंपासून कुलकर्णीपासून सगळे 24 तास म्हणजे अगदी 20 तास त्यांच्या बंगल्यावरच होते, त्याच्याकडेच थांबलेले होते. केलं त्यांनी प्रचार. आम्ही कमळ म्हणून प्रचार केला. मी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन आलो कार्याचं उद्घाटन केलं, जाऊन आलो. आता माझ्याकडे 53-54 नगरपालिका होत्या उत्तर महाराष्ट्रात. सगळ्या ठिकाणी मला जाणं जरुरी होतं, म्हणून मला तिथे फार वेळ देता आला नाही. आणि तिथे जसं दुसरीकडे पण मी कुठे असं फार रावेरला एकदा गेलो, यावलला एकदा गेलो, चोपड्याला एकदा गेलो. सगळ्या मतदारसंघामध्ये मी फक्त एकेकाच गेलो. त्यामुळे हा कुठे प्रश्न येत नाही की कुठे काम केलं का नाही केलं. पण लोकांना ही गोष्ट खटकली, जुन्या लोकांना, निष्ठावान लोकांना, की आम्ही इथे वर्षानुवर्षे लढतो पक्षासाठी आणि या महाशयांनी खुशाल ते फॉर्म ताब्यात घेऊन टाकले आणि स्वतःच्याच कार्यकर्त्याचे जे दररोज पक्षाला शिव्या घालतात, देवेंद्रजीबद्दल अर्वाच्य बोलतात, मोदीजींबद्दल अर्वाच्य बोलतात, अशा लोकांना त्या ठिकाणी कमळाच्या तिकिटावर उभं केलं गेलं. मला वाटतं खडसेमध्ये जर त्यांची एवढी ताकद होती, एवढा परिवार पाहिजे, मग त्यांनी राष्ट्रवादीला उभं करायचं दिले. राष्ट्रवादीला उभं करायचं होतं आणि मग बघितलं असतं किती लोक निवडून येतात ते. पण किती हास्यास्पद विधान आहे त्यांचं. म्हणजे मला आता विधानाकडे मग हसावं करावं ते समजत नाही. तुम्हाला AP फॉर्म दिले, तुम्ही सगळे लोक उभं केले, मी प्रमुख लोक सांगितलं आमचे ते सगळे त्यांच्याबरोबर रात्रंदिवस हजर होते. लोकांना नाही रुचलं, हे मतदारांना हे रुचलंच नाही, हे आवडलं नाही की हा माणूस किती दुटप्पी आहे. प्रत्येक वेळेला पक्ष बदलतो, प्रत्येक वेळेला चिन्ह बदलतो, आयडिओलॉजी बदलतो, आपले विचार बदलवतो आणि ते आता चालत नाही. लोक आता इतके दूधखोळे राहिलेले नाही, की तुम्ही म्हणाल तसं लोक करतील. आता लोकांनी त्यांना त्याची जागा दाखवलेली आहे, तरी पण काहीतरी ते रडगाणं गातील. भाजपने प्रचार नाही केला, यांनी प्रचार नाही केला, काय मग तुम्ही कशाला आले आमच्या पक्षात? तुम्ही जर आमच्या पक्षामध्ये आले नसते तर आज चित्र उलटं असतं त्या ठिकाणी, मी तुम्हाला सांगतो. पण यांना काय झालेली घाई, इकडे पक्षात घुसायची घाई झालेली यांना. त्यामुळे दुर्दैवाने आमचा पराभव त्या ठिकाणी झाला. ज्या भुसावळची जागा असेल किंवा वरणगावची जागा असेल, संजीवच्या मतदारसंघाची, तिथे सुनील काळेंनी भाजपने तिकीट दिलं म्हणून बंडखोरी केली. मग तिथे पुढे कमी पडलं का भाजप? त्यामुळे हे 2 जागा गेले का आपल्या? नाही मला वाटतं बघा, असं काही ना काही कमी जास्त पडतो. तिथल्या स्थानिक लोकांना काही त्यांचे विचार वेगळे असतात, काही थोडेसे वेगळे समीकरणं असतात. त्यामुळे कमी जास्त हा ठिकाणी मतदान होत असतं. जय पराभव हा होत असतो. हे राजकारणामध्ये सगळे एकदम कंटिन्यू सगळ्या ठिकाणी आपण निवडूनच येऊ असं नाही. आता वर्षभरापूर्वी मोठ्या मताधिकारी भुसावळमध्ये संजीव निवडून आलेले होते. पण तुम्हाला माहिती आहे तिथं जातीय समीकरण थोडंसं कसं झालं, थोडं सामाजिक. त्यामुळे फटका आम्हाला दिवशीत त्या ठिकाणी बसला आहे. अतिशय कमी मतांनी आम्ही त्या ठिकाणी हारलेलो आहोत. सगळे मंत्र्यांचे उमेदवार पडलेले आहेत. हां तरी मंत्र्यांबाबत नाराजी आहे काय? नाही मी तेच सांगितलं, मी तेच म्हणतोय की इथेच नाही अनेक ठिकाणी मंत्र्यांच्या घरचे लोकही पडलेत, जवळचे नातेवाईकही पडलेत, प्रमुख कार्यकर्त्यांच्या मतदारसंघातही आम्हाला हार पत्करावी लागली. त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी याचा एकाच निवडणुकीतून ठरता येत नाही. जिल्हा परिषदेची परिस्थिती वेगळी असते, नगरपालिकेची वेगळी असते, महापालिकेमध्ये वेगळी असते, ग्रामपंचायतमध्ये वेगळी असते. त्या ठिकाणचं सगळं समीकरण बघून, सगळे जातीय समीकरण बघून या छोट्या निवडणुका असतात, या होत असतात. आणि म्हणून कधी कधी त्यावेळेला आपल्याला मारही बसतो. चंद्रपूरमध्ये भाऊ भाजपचा जो आहे काँग्रेसने पराभव केलेला आहे. मुनगंटीवारांनी या पराभवाचं कारण असं म्हटलं की मला मंत्रिपद दिलं नाही, त्याच्यामुळे त्याचा हा परिणाम झाला असं ते बोलत आहेत. हो का? म्हणजे मंत्रिपद दिलं असतं तर मग सगळे निवडून आले असतं असं म्हणणं आहे. आता त्यांचं मत असू शकतं. मला फार चंद्रपूरचं काही मला माहीत नाही, मी तिकडे गेलेलो नाही अजून. भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांनी म्हटलंय की यापूर्वी आम्ही निपटून घेतलंय, आताही आम्ही यांना विरोधकांनी निपटून घेऊ. काय कुणाला? विरोधकांना म्हणजे भाजप सेनेचे जे नेते आहेत त्यांना. आमची तयारी आहे ना. ते जर म्हणत आम्ही निपटून घेऊ तर आम्ही कुठे हातात बांगड्या घातलेल्या आहेत. राजकारणामध्ये कुठल्या पुढच्या निवडणुकीमध्ये आमची तयारी आहे ना. असं कोणी समजू नये एखादी निवडणूक छोट्याशा मताने जिंकलो म्हणून आम्ही त्यांना निपटून घेऊ म्हणजे काय? या राजकारणामध्ये कुठे पुढच्या निवडणुकांमध्ये या 2-2 हात करा आमच्याशी. नाशिकला खरं 11 जागा होत्या, त्या 3-4 जागा मला मिळाल्यात. पण त्र्यंबकेश्वर आमचं जे महत्त्वाचं होतं
आमच्यासाठी, कारण म्हणजे मी विशेष लक्ष घातलं होतं, पण त्या ठिकाणी मला पराभव पत्करावा लागला. पण त्र्यंबकेश्वरची परिस्थिती फार वेगळी आहे. 10-11 हजारच मतं आहेत, पण मी बाकी इथे काही बोलू शकत नाही. पण तिथलं निवडणूक सगळ्यात कठीण असते त्र्यंबकेश्वरची, आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही कमी पडलो, आम्ही हारलो. पण मला तिथली अपेक्षा नव्हती की आम्ही हारू म्हणून. आम्ही चांगली ताकद त्या ठिकाणी लावलेली होती, पण लोकांना कदाचित त्या ठिकाणी ते आवडलं नाही, आमचा उमेदवार आवडला नाही. नगरसेवक आमचे निवडून आलेत, पण नगराध्यक्ष आमचा त्या ठिकाणी निवडून आलेला नाही. त्यामुळे तिथे जे पराभवाचा आम्ही पत्करलेला आहे, स्वीकारलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुद्धा आम्ही कमी पडलो. आमचे आमदार आहेत, मला वाटतं त्याची जागा नक्की येणार होती शाळेची, पण त्या ठिकाणी पण आम्हाला मतं कमी पडले. तशी आम्ही तिथली गृहीत एकच जागा धरलेली होती. आदिवासी भाग आहे, आदिवासी मतं आहेत, त्या ठिकाणी थोडंसं आमचे आमदार आहेत, पण आम्ही या निवडणुकीमध्ये कमी पडलो, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आम्ही तेही मान्य केलेलं आहे. धुळ्यामध्ये आमचं चांगला परफॉर्मन्स आहे. जळगावमध्ये 55% परफॉर्मन्स आमचा आहे. 55%च्या वर आमचे नगरसेवक या ठिकाणी 55-60% या ठिकाणी भाजपचे आहेत. भाजपचे पण महायुती म्हणून म्हटलं तर मग 80%च्या वर आम्ही आहोत. 80%च्या वर आम्ही आहोत. भाजपच्या जागा तरी जास्त आल्या, भाजपच्या जागा तरी जास्त आलेल्या असतात तरी शिवसेना शिंदे गटाचा स्ट्राईक रेट जळगाव जिल्ह्यामध्ये चांगला आहे. सर्वच्या सर्व ठिकाणी त्यांनी दिलेले उमेदवार नगराध्यक्षपदाचे निवडून आलेले असेल ना, मग मी कुठे काय म्हणतो. चांगलं आहे, महायुतीच आमची आहे, त्यामध्ये ते निवडून आलेले आहेत, त्यांचं अभिनंदन. पुन्हा महापालिकेमध्ये आम्ही आता आहोत, सोबत आहोत. युती संदर्भातला हा युती संदर्भात निर्णयाचं काय आहे महानगरपालिका? तिची जळगावमध्येच नाही तर राज्यामध्ये महायुती करावी ही आमची भूमिका आहे. आम्ही ते स्पष्ट केलेलं आहे. आमच्या नेत्यांनी ते जाहीरपणे सांगितलेलं आहे, आणि त्यामुळे शक्यतोवर सगळ्याच ठिकाणी आम्ही युती करण्याच्या विचारामध्ये आहोत. जळगावमध्ये सुद्धा आमचं बोलणं चाललेलं आहे गुलाबबाऊंशी यांच्याशी, आणि मला वाटतं इथे सुद्धा युती होईल. बाकी नाशिकला सुद्धा आता आपण बघतो 2 दिवस मीच त्या ठिकाणी होतो. तिथेही दादा भुसे आहेत, त्यांची सगळी टीम आहे. परवासुद्धा आम्ही रात्री 1-2 वाजे बसलो होतो. समीर भुजबळ मला येऊन भेटलेत, दादा भुसे मला येऊन भेटलेत, आणि त्या बाबतीमध्ये आम्ही बोलतो आहे. मला वाटतं आता मी इथून सगळं नाशिकलाच चाललेलो आहे. आज उद्यामध्ये पुन्हा त्यांच्याशी बोलणं आमच्याकडे होईल, आणि युतीवर शिक्कामोर्तब होईल. महापालिकाचा यदि विचार करायला गेला तर ह्या निवडणुकीमध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे. तर पुढचा फॉर्मॅट कसा असेल मुंबई महापालिका आणि महापालिका? मी सांगतो, आज राज्यामध्ये तुम्ही बघतात की 50च्या आत सगळी जी महाविकास आघाडी ती 50च्याच बांधली गेलेली. कुठे काय त्यांचं 280-288 पैकी 50च्या आत. म्हणजे बिहारला जे विधानसभेत झालं, महाराष्ट्रात जे विधानसभेत झालं, महाराष्ट्रातही काय झालं 50पर्यंतच. म्हणजे हा 50चा आकडा ते क्रॉसच करत नाही कुठे. विधानसभेतही केला नाही महाराष्ट्राच्या, बिहारच्या पण केला नाही. आता या एवढ्या मोठ्या निवडणुकीमध्ये 288 नगराध्यक्ष निवडून यायचे होते, तिथे तिन्ही मिळून 7 आणि 8. म्हणजे काय बोलावं याबद्दल. म्हणजे लोकांनी तुम्हाला सपशेल नाकारलेला आहे, आणि याचेच पडसाद पुढे महापालिकेत पडणार आहेत. त्याच्याच पडसाद पुढे महापालिकेत पडतील. महापालिकेमध्ये तर यापेक्षाही त्यांचा धुवा होणार आहे. महापालिकेच्या निवडणुकांमध्ये ते फार मोठ्या गर्जना करतायत, बोलतायत, कारण बोलल्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नाही आहे. कार्यकर्त्यांचा तर याच्यावर विश्वास राहिला नाही. एवढ्या मोठ्या निवडणुका झाल्या, आमचे नेते रात्र दिवस फिरले, रात्रीचा दिवस केला तिन्ही महायुतीतल्या आमच्या नेत्यांनी. देवेंद्रजींनी तर एकेका दिवशी किती सभा घेतल्या, शिंदेसाहेबांनी घेतल्या, पण हे बहादर घराच्या बाहेरसुद्धा निघाले नाही. त्यांनी कार्यकर्त्यांना सपशेल वाऱ्यावर सोडलं. तिकडेच जाण तिकडेच मरा. आमचं लोकसभा झाली, आमची विधानसभा झाली. मला वाटतं अशा पद्धतीने संघटनासुद्धा त्यांच्याकडे आता राहिलेली नाही, आणि म्हणून त्याचा परिणाम येणाऱ्या महापालिकेवर अतिशय वाईट होणार. यापेक्षा सुद्धा म्हणजे आता 50 झाले, 288 पैकी 50 आत झालेत. मला वाटतं त्यावेळेला यापेक्षाही वाईट परिस्थिती महापालिकेमध्ये महाविकास आघाडीची होईल. कार्यकर्ते म्हणताय जळगावातही निष्ठावंतांना डावललं जातंय असा आरोप होतोय. कार्यकर्त्यांनी अजून कुठे काही तिकीट नाही, अजून कुठे बोलले नाही, अजून युती ठरली नाही. आमच्यामध्ये सुद्धा अजून कोणाला तिकीट द्यायचं नाही माहिती. तुम्हाला कसं काय कळालं आहे? महायुतीच्या निमित्ताने लोकांचं म्हणणं की जागा कमी होती ना, आम्हाला संधी नाही. आता महायुती आहे राज्यामध्ये सुद्धा. विधानसभेत आमच्याकडे महायुती आहे, आम्ही ते स्वीकारलेली आहे. पूर्वीपासून 25-30 वर्ष भाजप सेनेची सुद्धा युती होतीच ना. आठवले साहेब होते, आम्ही दोघं होतो, त्यावेळेला महायुती होतीच. मला वाटतं आता अशा वेळेला थोडीशी वाटाघाटीमध्ये कुठे घाटा येतो, कुठे वाटा येतो, कुठे फायदा होतो, कुठे तोटा होतो, हे होत असतं. पण आम्हाला
राज्यामध्ये स्पष्ट बहुमत आणायचं आहे। या महापालिका असतील, जिल्हा परिषद असतील, पुढच्या या ताब्यात ठेवायच्या आहेत आणि त्या ताब्यात घेऊन विकासाची कामं करायची। आमचे मुख्यमंत्री तुम्हाला माहिती आहे, त्यांचा दृष्टिकोन माहिती आहे, त्यांची दृष्टी माहिती विकासाची आहे आणि म्हणून मागच्या वेळेसारखं 2.5 वर्ष मुख्यमंत्री राहून सचिवालयाची पायरी चढायचं नाही, विधानसभेत एक दिवस यायचं नाही, कोरोनाच्या काळामध्ये सगळं मेलेल्या माणसाच्या प्रेतावरचं लोणी खायचं, खिचडी सगळी खाऊन जायची, हे आम्हाला करायचं नाही आहे। आणि म्हणून आपण सगळे जनतासुद्धा देवेंद्रजी नाईक ठेवून ओळखते, आपल्याला काही ते सांगायची गरज नाही आणि म्हणून आम्हाला या महाराष्ट्राला विकसित करायचं आहे, अतिशय आम्हाला पुढे न्यायचं आहे, त्यासाठी आमचा प्रयत्न चाललेला आहे आणि लोकांचा आमच्यावर विश्वास आहे। महापालिकेच्या भाजपने विचार केला, एक पक्ष एक घरात दिलं जात होतं तिकीट, पण मात्र यंदा पुन्हा घराणेशाही असणार का भाजपच्या महापालिकेच्या निवडणुकीत? शक्यतोवर ते आम्ही टाळणार आहे। जे समाजकंटक आहेत त्यांना तिकीट टाळणार आहोत। एका घरामध्ये 2 तिकीट, 3 तिकीट, 4 तिकीट, एखादा अपवादात्मक चला वडील आहेत राजकारणात, मुलगा पण खूप चांगला कार्यकर्ता आहे, मेरिट आहे, तरच देऊ, पण तो कशात काहीच नाही, त्याला उभं करून टाकलं होऊन जातो नगरसेवक, नगराध्यक्ष, असं कुठेही होणार नाही। राष्ट्रवादीचे माजी मंत्री जे अनिल पाटील त्यांनी असं म्हटलं की आम्हाला जर सन्मानजनक जागा नाही मिळाल्या महापालिकेला तर आम्ही वेळीच आमची ताकद दाखवू, असं त्यांनी परवा स्टेटमेंट केलेलं आहे। म्हणजे मला वाटतं जागेविषयी त्यांचं माझं बोलणं नाही, जागेविषयी त्यांचं आमचं बोलणं नाही, अजून कुठला विषयसुद्धा नाही युतीच्या बाबतीमध्ये, किती जागा घ्यायच्या किती जायच्या, त्याच्या आधीच ते म्हणतील की जागा दाखवून देऊ, तर मग त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या। भाऊ, काही आमदारांचे मुलं मुली नातेवाईक देखील आता महापालिका निवडणुकीसाठी तयारी करतात, त्यांना तिकीट दिलं जाणार आहे? ते मला वाटतं मेरिट असेल तर, मी सांगितलं नुसतं हा आमदारचा मुलगा आहे, खासदारचा मुलगा आहे, नातेवाईक आहे, याला देऊन टाका असं होणार नाही। असं नाही आहे की बा आमदार खासदारचे मुलं कामच करत नाही, का राजकारणामध्ये नाही, सक्रिय नाही, त्यांचं मेरिट नाही, असंही होत नाही। त्यामुळे ज्यांचं मेरिट असेल त्यांना आम्ही निश्चित तिकीट देऊ। नगरसेवकांची घराणेशाही चालू राहणार, काय नगरसेवक जे आहे त्यांची काहींची नाही, मी पुन्हा सांगतोय की अशी घराणेशाही अजिबात चालणार नाही, घराणेशाहीच्या आम्ही विरोधात आहोत। पण मुलगा कर्तृत्व नसेल, तो चांगलं काम करतोय, लोकाभिमुख आहे, म्हणजे त्याचं लोकांची त्याला मान्यता आहे, तर तिकीट द्यायला हरकत काय? म्हणजे त्यांना एकदा एक माणूस आला राजकारणात की पुढचे लोकांनी राजकारणात येऊच नाही, असंही कुठे नाही आहे मला असं वाटतं। त्यामुळे मला वाटतं तो जो कर्तृत्ववान असेल, त्याचं मेरिट असेल, तर मला वाटतं त्याला द्यायला हरकत नाही अपवादात्मक परिस्थितीमध्ये, पण सर्रास सगळ्यांनाच द्या असं कुठे होत नाही। हां, मी पुन्हा ते सांगेन। आता राजकारणामध्ये माझी बायको माझ्या आधी जाते, ती 91 जिल्हा परिषद सदस्य झाली। आता तुम्ही म्हणाल घराणेशाही करू नका, पण माझंही काम होतं, त्याच्यामुळे मी 92 सरपंच झालो, 95 मी 7 वेळा आमदार झालो। आता तुम्ही त्यावेळेला दिकस लावला असला मी आमदार झालो, मंत्री झालोच नसतो। मुंबई महापालिकामध्ये दोघं ठाकरे बंधू एकत्र लढण्याची चर्चा देखील पाहायला मिळते। त्यांना शुभेच्छा आहेत दोन्ही ठाकरे बंधूंना, त्यांनी लढावं। बघा इथे कोणी एकत्र झालं, किती गर्जना केल्या, किती वल्गना केल्या, काही बोर्ड लावले, आता मराठी माणसांना आवाहन केलं जातं आहे, आम्ही मराठीच्या बाजूलाच आहे ना, मराठी माणसाच्या आम्ही बाजूनेच आहोत। मुंबईमध्ये इतके 25 वर्ष या ठिकाणी महापालिकेत राहून उद्धवजींनी मराठी माणसासाठी काय केलं, हा आमचा प्रश्न आहे ना। तुम्हाला निवडणुका आल्या की फक्त सोयीचं दिसतं, फक्त मग त्यावेळेला तुम्हाला मराठी माणूस दिसतो। मग तुम्ही इतके दिवस आता शाळेचा विषय आणला, मग इतके दिवस तुम्ही मराठी शाळा वाचवण्यासाठी काय केलं, स्वतःच्या मुलांना कुठे शिकवलं, स्वतःच्या नातवांना कुठे शिकवलं, याचे उत्तर तुम्हाला द्यावं लागेल। लोकांना फक्त आपण ज्ञान पाजायचं आणि स्वतः काय करायचं, आणि म्हणून मला वाटतं लोक आता याच्या भूलथापांना बळी पडणार नाही। मुंबई जाणार, मुंबई गुजरात होणार, हा तर त्यांचा नेहमीचा, हा तर वर्षानुवर्षाचा विषय त्यांचा, याच्याशिवाय त्यांना दुसरं काही दिसतच नाही। आतापर्यंत काँग्रेसबरोबर होतं, आता त्यांच्या नाती लागून उद्धवजी बोलत आहेत, पण हे शक्य आहे का? लोकांचा याच्यावर 1% विश्वास आहे का? तर नाही आहे। आणि म्हणून त्यावेळेला असे अनेक फंडे, अनेक मुद्दे ते महापालिकेच्या निवडणुकीत आणतायत, पण मी असं म्हणेल की त्यांना आता लोक अजिबात साथ देणार नाही। अतिशय वाईट परिस्थिती, कधी झाली नसेल शिवसेनेची इतकी वाईट परिस्थिती, उभाटाची इतकी वाईट परिस्थिती त्यांची आणि महाविकास आघाडीची या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सगळीकडेच, मुंबईतच नाही सगळीकडे होणार आहे। सगळं मंत्री
बहुमत होतं, सत्ता होती, सगळी आर्थिक ताकद होती, नेमकं गणित कुठे चुकलं तुमचा दुसरा? पराभवाला काही कारणं नसतात, पण तुम्हाला आधीच गिरीबांनी सांगितलं आहे की सत्ता जरी होती आमच्याकडे तरी काही सामाजिक गणितं होते तिथे आणि काही विशिष्ट प्रभाग लागल्यानंतर ते सगळे एकतर्फी चालले. त्या सगळ्या गोष्टी तशा विरोधात घडून आल्या. असंही बोललं जातं की तुम्ही नगराध्यक्षपदाचं जे आरक्षण होतं ते बदलून आणल्यामुळे हा परिणाम झाला का? असं बदलत येतं का? मला तर सगळ्यांचं पत्रकारांचं नवल वाटतं असं आरक्षण बदलतं का? असं आपल्या मनाने कुठलं आरक्षण आपल्याला बदलवता येत नाही. तुम्ही किती म्हटलं, काही केलं, कोणी असू द्या, मुख्यमंत्री असू द्या, त्यांच्या मतदारसंघात सुद्धा असं हे बदलत जसं नाही. ते ते संविधान open असतं. बदलणार, जसं ते एक तो Narrative. नेरेटिव्ह पसरवला होता तसं हे खरं केलं गेलं तसं आहे. त्याला एक कारण असू शकतं ते. असं नाही होत. नाही ते नेरेटिव्हचं कारण असू शकतं पसरवण्याचं. Done? चुनाव परिणाम घोषित हुए हैं जलगांव जिले की स्थिति आप कैसे बयान करेंगे? नगर परिषद, नगर पंचायत के चुनाव भी हुए हैं. उसमें 18 जगह चुनाव हुए हैं. उसमें से 18 में से 10 जगह बीजेपी के नगराध्यक्ष चुन कर आए हैं. बाकी जगह भी हमारे जो मित्र पक्ष है, हमारी जो महायुति है, उसके ही लोग चुन के आए. एक दो जगह मेरे ख्याल से 1-2 जगह अगर हमने छोड़े तो 16 जगह बीजेपी, उनके मित्र पक्ष और महायुति की सरकार यहाँ पर है. मुझे लगता है बहुत अच्छा रिजल्ट हमें यहाँ पर मिला है. मतदाताओं ने भी बहुत अच्छा सपोर्ट हमें किया है, इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ. और जो लोग हमारे चुन के आए हैं उनका सभी का, नगराध्यक्ष हो, नगर सेवक हो, उनका सभी का अभिनंदन भी करता हूँ. यहाँ पर बीजेपी के करीब 55% जो नगर सेवक है वो 55% बीजेपी के चुन के आए हैं जलगांव डिस्ट्रिक्ट में. इसलिए मुझे लगता है अच्छा परफॉर्मेंस हमारे लोगों ने भी दिया है. 1-2 जगह जहाँ हमें अपेक्षा नहीं थी, जैसे भुसावल की जगह है, वो मतलब हमने सोचा भी नहीं था कि ऐसे यहाँ पर हो सकता है, लेकिन दुर्भाग्य से वहाँ हम लोग थोड़ा कम गिरे, मैं ऐसे कहूँगा. वो जगह हमारे हाथ से छूट गई. क्या कारण हो सकता है भुसावल या मुक्ताई? अनेक कारण हो सकते हैं. चुनाव मतलब हारने के कारण तो अनेक होते हैं, क्योंकि जीतने का तो कोई पूछता नहीं, लेकिन हारने के कारण सभी पूछते हैं. तो सही बात है. कुछ सामाजिक स्थिति वैसी होती है, लोगों का कुछ अपना कहना, लोगों का समझना अलग होता है. बहुत सारी बातें हैं जिससे हम लोग भुसावल में थोड़ा डिफिसिट हुए. हम लोग वहाँ पर हारे हैं और हमने हार स्वीकार की है. यहाँ पर मुख्यमंत्री जी की भी सभा हुई थी, उसका कुछ असर नहीं हुआ? इसका ऐसे नहीं होता है कि मुख्यमंत्री की सभा हुई तो वहाँ जीतना ही चाहिए. मुख्यमंत्री जी तो हर जिले में जो बड़े सिटी है वहाँ पर जाके आए, तो हर जगह 90% पर हम जीते भी हैं. प्रधानमंत्री भी सभा करते हैं, तो कभी कभी ऐसे भी होता है कि जगह हम लोग हार भी जाते हैं, लेकिन 90% 80% उसका फ़ायदा भी होता है. तो मुझे लगता है इस सभा का और हार का कोई मतलब हम लोग ये नहीं लगा सकते. ये बात सही है कि वहाँ पर हारे हैं जहाँ हारना नहीं चाहिए था. इस बात का हमें बहुत दुख है. मुक्ताई नगर जो मतदारसंघ है, केंद्रीय मंत्री रक्षा खड़से की जिम्मेदारी थी, इसमें बहुत बड़ा झटका लगा है वहाँ पे. इस तरह से केंद्रीय मंत्री रक्षा जी ने मतलब आग्रह से उनका वो मतदारसंघ लिया था, लेकिन वहाँ उनके जो ससुर है एकनाथ खड़से, उनके वजह से हम ये चुनाव हारे हैं. तो हमारे स्टेज पे आकर बैठ गए, जो जबकि वो राष्ट्रवादी शरद पवार गुट के विधायक है. उनकी लड़की जो है वो राष्ट्रवादी की महिला विंग की शरद पवार गुट की अध्यक्ष है महाराष्ट्र की, प्रदेश की. उसके बावजूद भी वो लोग प्रचार में आ गए. उन्होंने कहा ये पार्टी की लड़ाई नहीं है, ये परिवार की लड़ाई है. उनके एक स्टेटमेंट से हमें ये वहाँ पर झटका पहुँचा है और हम जीतते भी थे, लेकिन उनके ये कहने से और उनके प्रचार में आने से हमें वहाँ हार का मुंह देखना पड़ा. बीजेपी का सपोर्ट कम होने की वजह से हार हुई, ऐसा कहना है उनका? नहीं, उन्होंने जब कहा कि ये परिवार की लड़ाई है, हमारे खड़से परिवार की लड़ाई है, तभी लोगों ने उनको ठान लिया कि इनको अभी इनको जगह दिखानी चाहिए. एक स्टेटमेंट से, उनके एक स्टेटमेंट से, जबकि सब पूरा परिवार जो अलग अलग पार्टी के थे वो कमल के लिए वोट मांगने लगे, तभी लोगों ने तय किया कि इनको अभी इनकी जगह ना बतानी चाहिए. महाराष्ट्र का चित्र देखा जाए तो नासिक हो या नंदुरबार हो, वहाँ की भी बीजेपी की जो सीट्स है, जितनी अपेक्षा थी उतनी नहीं आई. नहीं, मुझे लगा एक 4-5 सीट हमारी कम हुई है. यहाँ भी हमने 11 का अनुमान लगाया था, यहाँ 10 सीट हुई है. एक सीट यहाँ डेफिसिट हुए.
धुलिया में भी तो ठीक है, धुलिया में ऐसा कुछ नंदुरबार में जो है, नंदुरबार में जो थोड़ा हम लोग कम रहे, आदिवासी इलाका है, आदिवासी एरिया है, तो वहाँ हम लोग भी मानते हैं कि वहाँ हमारी 1 सीट 2 सीट आने की आशंका में भी थी, लेकिन वहाँ हम हारे हैं। नासिक में भी 11 सीटें वहाँ पर थी, 3 सीट 4 सीट पे हमने विजय प्राप्त किया है, लेकिन बाकी सीटें हम वहाँ निश्चित रूप से हारे हैं। वहाँ ग्रामीण के जो विधायक हैं वो सब अलग अलग पार्टी के हैं। अगर हमारे 1-2 विधायक छोड़े तो बाकी 7-8 विधायक ये अलग अलग पार्टी के हैं, और अपने इलाके में उन्होंने अपनी भी ताकत रखी है, तो इसलिए वहाँ निश्चित रूप से हम हारे हैं, हमें स्वीकार करते हैं। जी, हार का क्या कारण हो सकता है? आप किस तरह से देखते हैं ये जो सीटें हारी है जहाँ पे आपको आशाएं थी? अनेक कारण होते हैं, अनेक कारण होते हैं। कोई जातीय समीकरण होता है, जो हम लोग कैंडिडेट देते हैं, अध्यक्ष पद का हो, नगर सेवक हो, उसके लिए कुछ एंटी इनकम्बेंसी होती है। लोगों के दिल में, अपनी सोच में, लोगों की सोच में थोड़ा फर्क पड़ता है। उसका काम 5 साल का क्या होता है, कम ज़्यादा वो भी होता है, इसलिए उनको लोग कभी स्वीकार भी नहीं करते हैं। अगले चुनाव में क्या समीकरण रहेगा? महायुति आने वाले महायुति में हम लोग युति करके ही लड़ रहे हैं, महायुति करके ही लड़ेंगे, और मुझे बिल्कुल 100% गारंटी है, जलगांव में तो कोई सवाल नहीं है, नासिक का भी कोई सवाल नहीं है, हमारे यहाँ धुलिया है, उत्तर महाराष्ट्र में हम 100% रिजल्ट देंगे। आने वाले चुनाव में मुंबई में ठाकरे बंधु एक साथ आए हैं, किस तरह से आप देखते हैं? कोई फर्क नहीं पड़ता। देवेंद्र जी ने भी कहा है, मैं भी यही कहूँगा, अभी लोगों को तुम कब तक आप ज़्यादा समय तक लोगों को मूर्ख नहीं बना सकते। मैं मूर्ख शब्द ही यूज करूँगा। चुनाव है कि हम एक हो जाएंगे, मराठी करके लोगों को मतलब कुछ भी बहकाएंगे। अभी लोग उनके बहकावे में आने वाले नहीं हैं, बिल्कुल नहीं आएंगे उनके बहकावे में। तो क्या है, मतलब मराठी लोग हमारे पास भी तो है, हम भी तो मराठी है। और मराठी हित की जब ये लोग बात करते हैं तो इन्होंने 25-30 साल से इनके पास महापालिका थी, इन्होंने मराठी लोगों के लिए क्या किया? मराठी के लोग इन्होंने क्या किया? कुछ भी नहीं किया है। इंग्लिश स्कूल जो है उनको प्रेफरेंस दिया है, खुद के बच्चे, खुद के पोते सभी इंग्लिश स्कूल में पढ़ते हैं। ये क्या बात करेंगे मराठी के बारे में? तो अभी लोग इनकी बात कोई सीरियस नहीं लेते। मुंबई महापालिका में बिल्कुल एक ऐसा रिजल्ट आएगा कि सबको आश्चर्य होगा। और मुंबई में नहीं, मुंबई हो, पुणे हो, चिंचवड हो, ठाणा हो, नासिक हो, हर जगह अभी इनको इनकी जगह दिख जाएगी। चुनाव का नतीजा जब आएगा तब सबको शौक लगेगा। मुझे ऐसा लगता है इतना अच्छा नतीजा हमारे तरफ से यहाँ पर आएगा। That's it. ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।